एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। ती ब्रेकिंग न्यूज अशी की राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये नाशिकमध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत। 14 तारखेला चांदवडमध्ये होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेत शरद पवार हे सहभागी होतील। 13 तारखेला शरद पवार यांची नाशिकच्या निफाडमध्ये जाहीर सभा आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। याचबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। लक्ष्मण, भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होऊन पुन्हा एकदा एक जोरदार एक शक्ती प्रदर्शन करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे का? अगदी नाशिकच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती राहुल गांधी यांची यात्रा येणार आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं शरद पवार देखील यामध्ये सहभागी होणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे। 12 तारखेला राहुल गांधी उत्तर महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर अर्थात नंदुरबारमध्ये दाखल होतील, त्यानंतर ते धुळेमध्ये दाखल येतील आणि त्यानंतर मालेगाव आणि नाशिकमध्ये देखील राहुल गांधी जे आहे ते येणार आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील दर्शनाला ते जाणार आहे। नाशिक शहरात राहुल गांधींचा एक भव्य असा रोड शो देखील होणार आहे आणि या रोड शोच्या दरम्यान शरद पवार जे आहे ते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीची एकजूट जी आहे ती दाखवण्यासाठी शरद पवार स्वतः अशा पद्धतीने राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार एकत्र चालल्याने, एकत्र सहभागी झाल्याने त्याचा नेमका पुढच्या राजकीय पटलावर काय परिणाम होतो, राजकीय निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होतो हा येणारा काळ ठरवेल। मात्र असं असलं तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देखील राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी जोरदार तयारी जी आहे ती नाशिकमध्ये केली जाते। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।